आज आपण बघणार आहोत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009. हा आपल्या MPSCच्या ज्या अपडेटेड सिलेबस आहे ॲज पर द न्यू अपडेटेड सिलेबस 2020च्या नवीन अभ्यासक्रमानुसार जो आपल्या GS2 या पेपरमध्ये हा टॉपिक या ठिकाणी ॲड झालेला आहे तो आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल. स्वाध्याय ई-लर्निंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर बघा, 2 ते 3 दिवसांपूर्वी आपल्या राज्यसेवा आयोगाने जो आपला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये अपडेट केलेला आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहे. ठीक आहे, तर नवीन सिलेबसनुसार आपली जे कायदे सिरीज जे आपण यापूर्वी कंप्लीट करून ठेवली होती त्याच्यामध्ये काही 2 कायदे या ठिकाणी नवीन ॲड झालेले आहे. ठीक आहे, त्यामुळे मी आज हे लेक्चर घेऊन आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो आपला जुना सिलेबस तसेच नवीन सिलेबस आपण बघूया. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी हा आपला जुना सिलेबस दिलेला आहे. याच्यानुसार जो आपला GS2चा पेपर होता, तर हा GS2चा पेपर आहे. या ठिकाणी बघा याच्यामध्ये आपण काय काय याच्या आधी घेतलंय तर इथे तुम्ही चेक करू शकता की हा जो भारतीय साक्षी पुरावा अधिनियम आहे याचा कलम 123 हे आपण या ठिकाणी ऑलरेडी बघून झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यासोबतच शासकीय गोपनीयते अधिनियम हा पण आपण या ठिकाणी बघितला. त्याच्यानंतर जे 12व्या पॉईंटमध्ये काही सुसंबंध कायदे दिले होते त्याच्यामध्ये बघा पर्यावरण संरक्षण अधिनियम, ग्राहक संरक्षण अधिनियम, माहितीचा अधिकार संरक्षण अधिनियम, माहिती तंत्रज्ञान संरक्षण अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम तसेच अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध नियम हे दोन्ही होते. आणि त्याच्या पुढे जाऊन नागरी हक्क संरक्षण अधिनियम आणि त्याच्या पुढे जाऊन आता बघा हे इथे काही पॉईंट्स जे होते ना ते असे ब्रॉड फ्रेमवर्कमध्ये दिलेले, पण कायदा म्हणून कोणता बघायचा होता आपल्याला तर घरगुती हिंसाचार प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे, त्याच्या पुढे नागरी हक्क संरक्षण अधिनियम जो ऑलरेडी इकडे दिलेला आहे वरती तोच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण बघा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम हे वरती दिलेले तेच पॉईंट होते, फक्त कोणता उरतो तर घरगुती हिंसाचार प्रतिबंध अधिनियम. ठीक आहे, तर आत्ता मी तुम्हाला जेवढे काही पॉईंट्स दाखवले बरोबर, तर हे 10च्या 10 जे कायदे आहे ते आपण आपल्या कायदे सिरीजमध्ये पूर्ण केले होते. ठीक आहे, सर्व त्यांच्यावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सहित त्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण सर्व व्हिडिओज टाकून त्या ठिकाणी पूर्ण केला होता. ठीक आहे, तर हा तर होता जुना सिलेबस. आता बघा जर तुम्ही नवीन सिलेबस बघितला असेल तर त्याच्यामध्ये या पॉईंटमध्ये काहीतरी चेंज झालेलं आहे. ठीक आहे, आता हा या ठिकाणी मी नवीन सिलेबस ओपन केलेला आहे. तर बघा नवीन सिलेबसनुसार जर आपण GS2चा पेपर या ठिकाणी ओपन केला, हा GS2चा पेपर आहे नवीन सिलेबसनुसार. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी कोणता पॉईंट कट झालाय आणि कोणता पॉईंट ॲड झालाय ते आपण बघू. तर बघा इथे ना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 हा एक एक्स्ट्रा पॉईंट ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर जे आपले काही सुसंबंध कायदे होते, ठीक आहे, तर याच्यात बघा पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आधी होता तो आत्ता सुद्धा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम 2009 हा आधी नव्हता, हा नवीन ॲड झाला आहे. त्याच्यानंतर माहिती अधिकार हा आधी होता, माहिती तंत्रज्ञान हा आधीही होता, भ्रष्टाचार प्रतिबंध हा आधीही होता, त्याच्यानंतर अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध हा आधी होता, याच्यासोबत नियम होता तो या ठिकाणी नाही आहे. तसेच पालक व ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007 हा या ठिकाणी नवीन ॲड झालेला आहे. त्याच्या पुढे बघा नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा या ठिकाणी नवीन ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर खालच्या पॉईंटमध्ये इथे आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम, तर हा या ठिकाणी तसाच्या तसा आहे. ठीक आहे, म्हणजे बघा जर तुम्ही ह्या 2 सिलेबसला कम्पेअर केलं तर आपल्या काय लक्षात येतं की या ठिकाणी जे आधीच्या सिलेबसमधले जो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट आहे तसेच जो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे तो या ठिकाणी नवीन सिलेबसमध्ये नाही. ठीक आहे, आणि त्या 2च्या जागी या ठिकाणी नवीन कोणता बघायचा आपल्याला तर राईट टू एज्युकेशन म्हणजे बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार हा बघायचा आहे, 2 नंबरचा जो पॉईंट आहे. आणि त्याच्यासोबत पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम हा बघायचा जो 7 नंबरचा पॉईंट आहे. ठीक आहे, तर हे 2 कायदे नव्याने या ठिकाणी समाविष्ट झालेले. ओके, आणि जो आधीच्या याच्यामध्ये आपला
ग्राहक संरक्षण अधिनियम होता, ठीक आहे. तर तुम्ही आधीची यादी बघितली या ठिकाणी आठवून, तर इथे ग्राहक संरक्षण अधिनियम सुद्धा होता, पण तो या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे, ठीक आहे. आता आपण त्याचा व्हिडिओ केलेला आहे, पण तो आपल्याला काही वाया जाणार नाही आहे. कारण का, आता बघा, ग्राहक संरक्षण अधिनियम ना हा तुमचा GS3चा जो ह्युमन राईट्सचा सिलेबस आहे, ठीक आहे, ह्युमन राईट्सचा सिलेबस आहे. तर इथे बघा, GS3चा हा 2.12 नंबरचा पॉईंट, याच्यात ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 हा पूर्ण या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे फरक इतकाच आहे की आपल्याला जो ग्राहक संरक्षण अधिनियम आहे तो आपल्याला GS3ला काम येणार आहे, जो आधी GS2ला सुद्धा काम येत होता, तर आता तो GS3ला पण काम येणार आहे आपल्याला, ठीक आहे. 2ला तो नाही आहे. आणि 2 वेगळे कायदे या ठिकाणी आपल्याला ॲड झालेले आहे, तर त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ करावा लागत आहे, ठीक आहे. तर बघा, ज्या दिवशी हा सिलेबस रिलीज झाला त्या दिवशी इतर लोक जे सिलेबसचं ॲनालिसिस करत होते, तर त्यावेळी रात्री बसून मी याच्यासाठी हे लेक्चर बनवत होतो, ठीक आहे. मी जे 2 नवीन कायदे आहे ते दोन्ही कायद्यांचा बेअर ॲक्ट त्या ठिकाणी स्टडी केला, त्यांच्या स्लाइड्स तयार केल्या, आणि हे काम 1-2 दिवसात मी करत होतो, आणि त्यानुसार मी आज हे लेक्चर घेऊन आलेलो आहे, ठीक आहे. तर माझा उद्दिष्ट काय होता की जे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की कायद्यांमधले तुम्हाला जे 20 मार्क आहे त्या 20 पैकी 15 तर कुठेच गेले नाही, हे फिक्स तुम्हाला शॉर्ट आपल्या लेक्चर सिरीजमधनं मिळतील, हे माझं तुम्हाला प्रॉमिस होतं. तर ते आता 2 कायदे वाढल्यामुळे ही माझीच जबाबदारी की ते दोन्ही कायदे तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करून देणं, ठीक आहे. तर त्यानुसार मी आज या ठिकाणी हे लेक्चर घेऊन आलेलो आहे, ठीक आहे. तर जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर तुम्ही आधी या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतरच तुम्ही हे लेक्चर कंटिन्यू करा. आणि जे आधीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना आपला लेक्चरचा पॅटर्न माहिती आहे की आपण आधी कायदा बघत असतो आणि त्याच्यानंतर आपण त्या कायद्यावरचे आलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत असतो, ठीक आहे. त्या पद्धतीनेच आपण या 2 कायद्यांमध्ये सुद्धा गो थ्रू होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की हा जर नवीन सिलेबस आहे तर याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन कसं काय सापडतील, ठीक आहे. तर ते मी तुम्हाला पार्ट 2 वाल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही पार्ट 2 वाला व्हिडिओ जरूर बघा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की हा जरी नवीन कायदा असला, या सिलेबसमध्ये नसला, तरी याच्यावरती आयोगाने याच्या आधी कसे प्रकारे प्रश्न विचारलेले, ते सगळे प्रश्न आपण पार्ट 2 वाल्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत, ठीक आहे. तर चला मग कुठलाच वेळ न घालवता सुरू करूया. बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009, द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009, ठीक आहे. तुम्हाला याच्या नोट्स काढायला घ्यायच्या आहे. तर पहिला पॉईंट तुम्हाला नोट करायचा आहे की इंग्लिशमध्ये या कायद्याचं नाव काय आहे, ठीक आहे. द राईट ऑफ चिल्ड्रन, चिल्ड्रनचा अधिकार, बालकांचा अधिकार. 2 फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, ठीक आहे. 2 कीवर्ड काय याच्यामध्ये, एक तर फ्री आहे एज्युकेशन म्हणजे मुफ्त आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कंपल्सरी आहे म्हणजे सक्तीचे आहे, ठीक आहे. मोफत आहे अधिक सक्तीचे आहे, हे दोन्ही कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आपल्या टायटलमध्ये पण तेच आहे की बालकांचा मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, ठीक आहे. सक्ती करून त्यांना शिक्षण घ्यायला भाग पाडायचं आहे, येतं आहे लक्षात. म्हणजे इथे त्यांची मर्जी नाही ठेवली आहे. एखादा असंही म्हणू शकतो की मला फ्रीडम आहे भारतामध्ये, मी भारताचा नागरिक आहे, पण मला शिक्षण नाही घ्यायचं आहे, तर तसं नाही आहे. त्याच्यावरती ही सक्ती केलेली आहे, ठीक आहे. कारण फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे आपल्याकडे, ठीक आहे. तर बघा, हा कायदा समजून घेण्याआधी आपल्याला याचा थोडासा बॅकग्राऊंड समजून घ्यायला लागेल, ठीक आहे. तर बघा, आपल्याकडे हा कायदा अस्तित्वात आलेला आहे 2009 पासून, ठीक आहे. तर याच्या आधीची एक घटना दुरुस्ती जी आहे ती महत्त्वाची आहे. ती म्हणजे कोणती, ती आहे 86वी घटना दुरुस्ती 2002, ठीक आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002, 86th अमेंडमेंट ॲक्ट 2002, ठीक आहे. तर तुम्ही हे जे पण पॉईंट्स मी या ठिकाणी सांगतोय याच्या नोट्स काढत चला, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करण्यासाठी हे खूप सोपं होणार आहे. तर बघा, आपल्याकडे आधी शिक्षणाचा असं काही फंडामेंटल राईट नव्हता, मूलभूत अधिकार नव्हता, पण 86वी घटना दुरुस्ती 2002 मध्ये करण्यात आली. याच्याने काय केलं, तर याच्या अंतर्गत एक आर्टिकल 21A, ठीक आहे, कलम 21A हे संविधानामध्ये टाकण्यात आलं, ठीक आहे. या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, संविधानामध्ये कलम 21A हे टाकण्यात आलं, आर्टिकल 21A. मग या 21A मध्ये काय म्हटलं की राज्यसंस्था म्हणजे स्टेट, ठीक आहे, त्या ठिकाणी मग केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा लोकल बॉडीज सर्व आले, ठीक आहे. तर राज्यसंस्था काय करेल, 6 ते 14, ठीक आहे. हा वयोगट खूप महत्त्वाचा आहे, म्हणून याला मी इथे राऊंड केलं, तुम्ही याला अंडरलाईन करू शकता. 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार
मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देईल. ठीक आहे. 21 मध्ये काय म्हटलं की 6 ते 14 या वयोगटातल्या मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण हे राज्य स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. हे 21 मध्ये म्हटलं. हे कोणत्या घटनादुरुस्तीने केलं तर 86व्या घटनादुरुस्तीने केलं. ठीक आहे. 86व्या घटनादुरुस्तीने 3 चेंजेस केलेले. तर पहिला चेंज हा आहे. ठीक आहे. तो आपण बघितला. आय होप तुम्ही हा नोट केला असेल. तर याच्याने काय झालं, या कलमाने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार बनवण्यात आला. ठीक आहे. काय तर फंडामेंटल राईट बनवण्यात आला. ठीक आहे. इलेमेंटरी एज्युकेशनला किंवा प्रायमरी एज्युकेशनला फंडामेंटल राईट या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे. ओके. तसंच दुसरा चेंज काय झाला तर 86व्या घटनादुरुस्तीने एक जो आपला DPSP आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ठीक आहे. तर याच्यामध्ये 45 नंबरचं जे कलम आहे त्याच्यामध्ये चेंज केलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, हे 21A नावाचं जे कलम आहे हे नवीन इन्सर्ट केलं आहे, हे आधी नव्हतं. ठीक आहे. हा चेंज काय आहे, 21A नावाची जी प्रोव्हिजन आहे ही नवीन त्या ठिकाणी इन्सर्ट केलेली आहे, जी आधी अस्तित्वात नव्हती. जे 45 नंबरचं आर्टिकल आहे, 45 नंबरचं जे कलम आहे ते आधीपासून अस्तित्वात होतं. तर या 86व्या घटनादुरुस्तीने त्याच्या टेक्स्टमध्ये चेंज केलं आहे. ठीक आहे. त्याच्या कंटेंटमध्ये चेंज केलं आहे. ओके. तर काय कंटेंटमध्ये चेंज केलं आहे बघा. आधी इथे असं होतं की 6 ते 14 वयोगटासाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्यसंस्थेचं आहे, असं या ठिकाणी लिहिलं होतं. ठीक आहे. तर मग आता ते शिक्षण तर उपलब्ध करून दिलंच ना, मग आता परत ते इथे लिहिण्याची गरज आहे का तर नाही. मग त्याच्यामुळे इथे बदल करून काय लिहिलं तर राज्य हे बालकांचे वय 6 वर्षांचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल. ठीक आहे. याचा अर्थ काय, 0 ते 6 मध्ये या वयोगटामध्ये राज्यसंस्था त्यांच्यासाठी शिक्षण किंवा त्यांच्या संगोपनासाठी तरतूद करेल. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा, तिसरा चेंज आपल्याला बघायचा आहे. 86व्या घटनादुरुस्तीनेच आर्टिकल 51A मध्ये एक नवीन कर्तव्य त्या ठिकाणी इन्सर्ट केलं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे की 51A हे काय आहे तर हे फंडामेंटल ड्युटीज आहे, सिटिझनचे मूलभूत कर्तव्य आहे, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य. तर याच्यामध्ये एक नवीन आर्टिकल इन्सर्ट केलं 51A नावाचं. ठीक आहे. तर याच्यात त्यांनी काय म्हटलं की जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून तर 14व्या वर्षापर्यंत, ठीक आहे, अगेन इथे कोणता आहे 6 ते 14 वयोगट, शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ठीक आहे. म्हणजे जे वरचा वयोगट आहे 21A मधला तोच इकडे आहे. ठीक आहे. म्हणजे काय आहे तर बघा, 86व्या घटनादुरुस्तीने काय केलं की राज्य सरकारला एक त्याचं DPSP सांगितलं की राज्य सरकारने काय करायचं, 0 ते 6 या वयोगटात जे असेल त्यांचे संगोपन करण्यासाठी काहीतरी तरतूद करायची. ठीक आहे. DPSP आहे, याचा अर्थ ते भविष्यात करणार आहे. ठीक आहे. ते आत्ता त्याच्यावरती आपण अधिकार सांगू शकत नाही. पण 21A मध्ये काय केलं, ते 6 ते 14 वयोगटामधल्या मुलांना त्या ठिकाणी मोफत आणि अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून द्यायचं हे राज्य सरकारचं कर्तव्य. ठीक आहे. आणि 51A मध्ये काय सांगितलं की हे पालकांचं कर्तव्य, ज्यांचे पाल्य 6 ते 14 वयोगटात आहे तर त्यांनी त्यांच्या पाल्यांना 14 वर्षापर्यंत 6 ते 14 मध्ये शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहे. ठीक आहे. तर हे 3 चेंजेस या ठिकाणी 86व्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी 86th अमेंडमेंटने या ठिकाणी करण्यात आले. ठीक आहे. मग आता बघा की इथे आर्टिकलमध्ये तर लिहिलं आपण 21A मध्ये की 6 ते 14 वर्षांपर्यंत मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण या ठिकाणी मिळेल, हे लिहिलं. पण हे ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी काहीतरी कायदा करणे आवश्यक होते. ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे की प्रत्येक फंडामेंटल राईट हा सेल्फ एक्झिक्युटिव्ह नाही आहे. ठीक आहे. तो सेल्फ एक्झिक्युटिव्ह नाही आहे म्हणजे काय, तो स्वतःहून तो अंमलात येत नाही. जसं बघा, जो आपल्याकडे फ्रीडम ऑफ स्पीचचा राईट आहे किंवा राईट टू लाईफचा राईट आहे, ठीक आहे, तर हे सेल्फ एक्झिक्युटरी आहे. ठीक आहे. म्हणजे यांच्यासाठी विशेष कायदा करण्याची गरज नाही आहे. हे संविधानात दिले तिथूनच ते एक्झिक्युशनमध्ये आहे. ठीक आहे. पण जो आपला आर्टिकल 17 आहे, अनटचेबिलिटी ॲबोल्युशन, अस्पृश्यता निर्मूलन, ठीक आहे, तो संविधानातनं तरी तिथे लिहिलेला आहे, पण त्याच्यासाठी विशेष कायदा करण्याची गरज आहे. म्हणून आपण सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन ॲक्ट त्या ठिकाणी बनवला. बरोबर. तर तसंच पद्धतीने इथे 21A मध्ये जरी लिहिलेलं असलं की 6 ते 14
वर्षांपर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून द्यायचं आहे, पण ते इम्प्लिमेंटेशनमध्ये आणण्यासाठी कोणता तरी कायदा करण्याची गरज होती. मग हे जसं 2002ला हा पास झाला अमेंडमेंट, त्याच्यानंतर याच्यावरती कायदा करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न झाले. ठीक आहे, आणि ते प्रयत्न होता होता 2009ला या ठिकाणी द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट हा 2009ला या ठिकाणी पास करण्यात आला. ओके, तर हा झाला याचा बॅकग्राऊंड. तुम्हाला याच्यावरून प्रश्न येण्याची जास्त संभावना आहे. ठीक आहे, हे आपल्या प्रिलिममध्ये पण इम्पॉर्टंट आहे. प्रिलिममध्ये सुद्धा 86th अमेंडमेंट जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे, तिच्यावरती प्रश्न येऊ शकतो, म्हणून हा एवढा बॅकग्राऊंड या ठिकाणी मी सांगितला. ठीक आहे, तर आता बघा, हा जो राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट आहे हा 2009मध्ये पारित झाला, पण तो लागू कधीपासून झाला तर ती तारीख आपल्याला महत्त्वाची आहे. 1 एप्रिल 2010 पासून तो देशभरात लागू करण्यात आला. ठीक आहे, 1 एप्रिल 2010. तर ही डेट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हा ॲक्ट 2009चा आहे, पण तो लागू झाल्याची तारीख आहे 2010मध्ये. ठीक आहे, तर मी तुम्हाला एका आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की असा जो कॅच असतो इथे प्रश्न येण्याची जास्त संभावना असते. ठीक आहे, कारण आपला कॉमन सेन्स आपल्याला काय सांगतो की इथे 2009 पुढे लिहिलं आहे, तर याचा अर्थ हा 2009मध्येच पास झाला असेल. ठीक आहे, तर मग तसं नसतं, त्यामुळे हे तुम्ही नोट करा. मग आता बघा, 2010 पासून लागू झाला, मग त्याच्याने काय झालं की भारत त्या 135 देशांपैकी एक आहे ज्यांच्यामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे जनतेला. ठीक आहे, म्हणजे असे 135 देश आहे जिथे राईट टू एज्युकेशन आहे, RTE. ठीक आहे, तर त्याच्यातला भारत एक देश आहे. ओके, अजून आपल्याला काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की शिक्षण म्हणजेच एज्युकेशन हा त्या ठिकाणी समवर्ती सूचीतला विषय आहे, कॉन्करंट लिस्टमधला विषय आहे, समवर्ती सूचीतला. मग याचा अर्थ काय की केंद्र आणि राज्य दोघंही याच्यावरती कायदे करू शकतात. ओके, तर हा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो ॲक्ट आहे याच्यामध्ये एकूण 39 सेक्शन आहे आणि 7 पार्ट्स आहे, तर तेही आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, कधी कधी इतका बेसिक क्वेश्चन सुद्धा येतो की या कायद्यात एकूण किती सेक्शन आणि किती पार्ट्स आहे. ठीक आहे, सेक्शन वर्सेस आर्टिकल याच्यातला फरक हा मी आपल्या ह्या कायदे सिरीजच्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. तर ज्यांना आर्टिकल विरुद्ध सेक्शन या शब्दांमधला फरक माहिती नसेल, ठीक आहे, कारण मराठीत दोघांनाही कलमच म्हणतात, पण इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये थोडासा एक फरक आहे, तर त्यांनी ते व्हिडिओ नक्की करावं इंट्रोडक्शनवालं. ठीक आहे, जे आपल्या स्वाध्याय ई-लर्निंग या यूट्यूब चॅनलच्या त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला मिळेल. ओके, तर बघा, आता आपल्याला एक एक चॅप्टर या ठिकाणी स्टडी करायचं आहे आणि त्याच्या प्रोव्हिजन्स स्टडी करायचे. तर बघा, चॅप्टर 1 प्रकरण पहिले. ठीक आहे, तर इथे काय आहे, कुठल्याही कायद्याचं चॅप्टर 1 आणि त्याच्यामधलं पहिलं सेक्शन काय असतं हे आपल्याला आता तोंडपाठ झालेलं आहे, नाव आणि व्याप्ती असतं. ठीक आहे, हे कॉमन आहे बऱ्याचशा कायद्यांना, म्हणजे 99% कायद्यांना या ठिकाणी हे कॉमन आहे. तर मग बघा, या कायद्याचं नाव काय आहे, या अधिनियमास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम असे म्हणता येईल. ठीक आहे, तर जे आधी नाव होतं तेच या ठिकाणी कॉमन आहे. ठीक आहे, हा पॉईंट लिहिला नाही तरी चालणार आहे. पुढचा पॉईंट बघा की हा कायदा जम्मू काश्मीर राज्य खेरीज करून, ठीक आहे, म्हणजे सोडून संपूर्ण भारतास त्या ठिकाणी लागू असेल. ठीक आहे, आता ही तर प्रोव्हिजन होती जेव्हा 2010ला हा कायदा लागू झाला तेव्हापासूनची. ठीक आहे, पण आता आपण बघितलंय की 2019ला जम्मू काश्मीरचं जे 370 आर्टिकल आहे त्याला निष्प्रभ केलेलं आहे, त्याच्यामधल्या विशेष राज्याच्या तरतुदी त्या ठिकाणी वगळल्या. मग त्याच्यामुळे अशी काही विशेषता राहिलेली नाही आहे. मग त्याच्यामुळे इथून पुढे हा कायदा जम्मू काश्मीरला सुद्धा लागू राहणार आहे. ठीक आहे, पण तो सुरुवातीपासूनच जॉईन केला लागू होता का, तर नाही. ठीक आहे, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा, हे 1चंच सबसेक्शन 5 आहे. ठीक आहे, आता इथे मध्ये 3, 4 हे पण असणार आहे, पण मी ते त्या ठिकाणी घेतलेले नाही आहे कारण ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहे किंवा त्यांची इन्फॉर्मेशन आपली पुढे कव्हर होऊन जाणारच आहे, म्हणून मी त्या ठिकाणी घेतलेले नाही. तर बघा, इथे काय आहे की या अधिनियमामध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट मुख्य करून धार्मिक शिक्षण देणाऱ्या मदरशांना किंवा वैदिक पाठशाळांना किंवा शैक्षणिक संस्थांना लागू होणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे जे राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे याच्यामधल्या ज्या पण काही प्रोव्हिजन्स आहे, या ज्या गोष्टी धार्मिक शिक्षण देतात, ठीक आहे, म्हणजे मदरसे असतील किंवा हिंदूंमधले वैदिक पाठशाळा वगैरे असतील, गुरुकुल असतील, ठीक आहे, जिथे धार्मिक शिक्षण दिलं जातं, तर अशा संस्थांना त्या ठिकाणी हा लागू होणार नाही.
ठीक आहे, तर हे तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे, आणि इथे काय लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही धर्मातले असले तरी चालतील. ठीक आहे, असं नाही की फक्त मायनॉरिटीवाल्याच शिक्षण संस्थांना तो लागू नाही आहे, तर मेजॉरिटीवाल्यासुद्धा ज्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत त्यांना हा लागू नाही आहे. हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. तर बघा सेक्शन 2 मध्ये आहे परिभाषा किंवा व्याख्या किंवा डेफिनेशन्स. ठीक आहे, तर हेही बऱ्याच कायद्यांमधलं कॉमन गोष्ट आहे की सेक्शन 2 जे असतं ते त्या ठिकाणी परिभाषा किंवा डेफिनेशन्सच असतं. ठीक आहे, तर मग बघा या ठिकाणी आपल्याला काही डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहे. कायद्याचे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले तर तुम्हाला हे निरीक्षणास येईल की आयोग बऱ्यापैकी डेफिनेशन्सवरती सुद्धा प्रश्न विचारतो. ठीक आहे, तर मग या कायद्यातल्या सुद्धा आपण डेफिनेशन्स लक्षात ठेवूया. तर बघा पहिली डेफिनेशन, आता हेही मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या डेफिनेशन्स तुम्ही इंग्लिशमध्येच त्यांचे जे सब सेक्शन्स आहेत ते लिहून घ्या. म्हणजे इथे ए आहे तर याला अ किंवा क असं मराठी ट्रान्सलेट करू नका, याला ए करूनच लक्षात ठेवा. ठीक आहे, ABCD प्रमाणेच त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तर बघा 2A मध्ये दिलेली आहे डेफिनेशन, समुचित शासन म्हणजे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर मग आता बऱ्याच ठिकाणी कायद्यामध्ये ना समुचित शासन या शब्दाचा वापर होणार आहे, तर मग त्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा त्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा जर स्कूल हे स्टेट गव्हर्नमेंटचं असेल, इफ द स्कूल बिलॉंग टू स्टेट गव्हर्नमेंट, तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट हा अर्थ घ्यायचा आहे. इफ द स्कूल बिलॉंग टू सेंट्रल गव्हर्नमेंट, तर त्या ठिकाणी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट हा अर्थ घ्यायचा आहे. ठीक आहे, मग शासनमध्ये अर्थ काय घ्यायचा आपल्याला, तर ज्या ठिकाणी जी शाळा आहे ती जर राज्य सरकारच्या अंडर असली तर तिथे आपल्याला राज्य सरकार हा अर्थ घ्यायचा आहे, आणि केंद्र सरकारच्या अंडर असली तर तिथे केंद्र सरकार हा अर्थ घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 2B मध्ये बघा काय दिलंय, कॅपिटेशन फी. आता ठीक आहे, याला मराठीमध्ये त्यांनी कॅपिटेशन फी असंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, तर याला आपण आपल्या समजण्याच्या भाषेत डोनेशन वगैरे म्हणतो. ठीक आहे, पण कायद्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा कॅपिटेशन फी लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सुद्धा कॅपिटेशन फी असंच लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आपण समजण्यासाठी याला डोनेशन समजू. तर म्हणजे काय की या कायद्यानुसार काय केलं आहे की शाळाने अधिसूचित केलेल्या फी खेरीज, ठीक आहे, म्हणजे जेवढी निश्चित केलेली असेल फी ते सोडून अन्य कोणत्याही प्रकारची देणगी किंवा अंशदान किंवा अधिदान हे कॅपिटेशन फीमध्ये येतं. ठीक आहे, कॅपिटेशन फीमध्ये काय येतं की फी सोडून अन्य कुठलीही गोष्ट असली की ती कॅपिटेशन फीमध्ये येते. ठीक आहे, C मध्ये बघा 2C मध्ये बालकची डेफिनेशन दिली आहे. चिल्ड्रन कोण असेल, तर मग चिल्ड्रनसाठी बघा 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी हे या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर ते आपल्याला 6 ते 14 हा फॅक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे, वय वर्ष 6 ते 14. त्याच्यानंतर 2D मध्ये बघा वंचित गटातील बालक. वंचित गट म्हणजे कोणता, डिसॲडव्हान्टेज सेक्शन. ठीक आहे, म्हणजे ज्या सेक्शनला काहीतरी डिसॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, तर असा सेक्शन मधले बालक. तर मग या ठिकाणी कोणता सेक्शन येतो, तर फिजिकली हँडिकॅप्ड, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, OBC एक्सेट्रा. ठीक आहे, एक्सेट्रा का लिहिलं आहे, कारण हे एवढ्यापुरतंच मर्यादित नाही आहे, तर इतर सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी येतील. म्हणजे समजा कोणी नॅचरल डिझास्टरमध्ये अटकून तिथला प्रभावित असेल, धरण क्षेत्रातील प्रभावित व्यक्ती असेल, तर असे बरेचसे त्या ठिकाणी दिले होते, म्हणून मी एकत्र करून तिथे एक्सेट्रा लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी हे सगळे वंचित गटामधले बालक येतील, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर E मध्ये बघा 2E मध्ये दिलेले दुर्बल घटकातील बालक म्हणजे वीकर सेक्शन. ठीक आहे, आता वंचित घटक विरुद्ध दुर्बल घटक याच्यामध्ये फरक केला आहे. ठीक आहे, तर वंचित जो घटक आहे तो डिसॲडव्हान्टेज्ड आहे आणि वीकर जो आहे तो दुर्बल घटक आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय, समुचित शासनाने अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या म्हणजे निर्देशित केलेल्या. ठीक आहे, विनिर्दिष्ट. आता बघा हे खूप असं तांत्रिक शब्द या ठिकाणी ते बेअर ॲक्टमध्ये वापरतात. केलेल्या किमान मर्यादेहून ज्यांचे उत्पन्न कमी आहे असे माता पिता व पालकाचे बालक. ठीक आहे, तर हे या ठिकाणी येतात. म्हणजे कोण, तर दुर्बल घटक म्हणजे तुम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन, हे तुम्ही इथे लिहून घ्या. ठीक आहे, आपल्या समजण्याच्या भाषेत आपल्याला याच्यावरून खूप इझिली समजतं. EWS लिहिलं की आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, आता यांनी काय म्हटलंय की किमान मर्यादेहून म्हणजे काहीतरी एक अमाऊंट ठरलेलं असेल त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ते या ठिकाणी वीकर सेक्शनमध्ये येतात. ठीक आहे, म्हणजेच EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 2F मध्ये डेफिनेशन दिलेली प्राथमिक शिक्षण म्हणजेच एलिमेंटरी एज्युकेशन
किंवा प्रायमरी एज्युकेशन. ठीक आहे. तर मग आता प्राथमिक शिक्षण म्हणजे कोणतं असलं पाहिजे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा, इयत्ता 1 ते इयत्ता 8वी पर्यंतचं शिक्षण. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांना इथे गैरसमज असतो की प्रायमरी एज्युकेशन म्हणजे 1 ते 7वी पर्यंत. ठीक आहे. ते 8वी 9वी 10वीला सेकंडरी समजतात, पण तसं नाही आहे. तर प्रायमरीमध्ये 1 ते 8वी सलग येईल, 9वी 10वी तुमचं सेकंडरी येत आहे. ठीक आहे. तर हा फॅक्ट महत्त्वाचा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जी मध्ये काय डेफिनेशन आहे, एखाद्या बालकाच्या संबंधात पालक. ठीक आहे. तर पालक म्हणजे कोण आहे, तर त्याची डेफिनेशन आहे, त्या बालकाची देखभाल करणारे, त्याचा ताबा असलेली व्यक्ती किंवा त्यामध्ये नैसर्गिक पालकच असू शकतं किंवा न्यायालयाद्वारे किंवा कायद्याद्वारे नियुक्त केलेल्या किंवा घोषित केलेल्या पालकाचा या ठिकाणी समावेश होतो. ठीक आहे. पालक किंवा गार्डियन म्हणजे कोण, तर त्या बालकाची जो पण देखभाल करतोय, कोणी नातेवाईक असू शकतो. ठीक आहे. तर कोणतीही व्यक्ती जे त्यांची देखभाल करते ते त्या ठिकाणी पालकच्या डेफिनेशनमध्ये येतात. आणि 2K मध्ये बघा माता पिताची डेफिनेशन दिली. ठीक आहे. मग बालकाचा नैसर्गिक किंवा सावत्र किंवा दत्तक पिता अथवा माता. ठीक आहे. मग माता पिताच्या डेफिनेशनमध्ये म्हणजे पॅरेंट्सच्या डेफिनेशनमध्ये इथे पॅरेंट्सची डेफिनेशन आहे. ठीक आहे. इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर 2K मध्ये पॅरेंट्सची डेफिनेशन आहे आणि 2G मध्ये गार्डियनची डेफिनेशन आहे. ठीक आहे. पालक. मग आता हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पालकमध्ये कोणी येऊ शकतो जो सांभाळ करतोय. ठीक आहे. पण माता पितामध्ये एक तर त्यांचा नॅचरल पॅरेंट पाहिजे, आई किंवा वडीलच पाहिजे, किंवा सावत्र किंवा त्यांनी दत्तक घेतलेलं पाहिजे. ठीक आहे. पण त्या ठिकाणी ते आई किंवा वडीलच पाहिजे. ठीक आहे. तेच पॅरेंटच्या डेफिनेशनमध्ये. तर गार्डियनच्या डेफिनेशनमध्ये एखाद्याचा मामा सुद्धा येऊ शकतो, काका येऊ शकतो. ठीक आहे. तर हे याच्यामधला एक फरक आहे. ओके. पुढे जाऊ चॅप्टर 2. ठीक आहे. आपण डेफिनेशन्स या ठिकाणी संपलेलं आहे. चॅप्टर 2 मध्ये काय आहे बघा, तर इथे सेक्शन 3 आहे. सेक्शन 3 मध्ये काय, 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकास त्याचे किंवा तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नजीकच्या शाळेत, ठीक आहे, म्हणजे जवळच, त्याच्या घराच्या जवळच, ठीक आहे, मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क असेल. कोणत्याही प्रकारची फी अथवा आकार खर्च देण्यासाठी तो दायी असणार नाही, म्हणजे तो जबाबदार असणार नाही. ठीक आहे. म्हणजे ते नावात काय लक्षात येतं आपल्याला की त्याला एज्युकेशन मोफत आहे ना, त्याच्यामुळे त्याला कुठलीही फी देण्याची गरज नाही आहे, असं म्हणतंय आपलं सेक्शन 3. ठीक आहे. तर म्हणजे आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे या कायद्याचं, ते या ठिकाणी सेक्शन 3 मध्ये दिलेलं आहे. सेक्शन 4 बघा, 6 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या बालकाने कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला नसेल तेव्हा त्याला किंवा तिला तिच्या वयाला योग्य असलेल्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे बघा, आता समजा असे पण काही बालक असतील की ज्यांचं वय 6 वर्ष झालंय पण ते लगेचच कोणत्या शाळेत ॲडमिशन घेत नाही. ठीक आहे. ते 2 वर्ष त्यांनी कुठेच ॲडमिशन घेतलं नाही, मग ते 8 वर्षाचे झाले. मग आता त्यांना कोणत्या इयत्तेत प्रवेश द्यायचा, त्यांना परत 1लीला बसवायचं की 3रीला बसवायचं. ठीक आहे. तर मग ती प्रोव्हिजन इथे दिलेली आहे. इथे काय म्हणता येते की 6 वर्षांपेक्षा अधिक असेल, ठीक आहे, आणि त्याने कोणत्या शाळेत प्रवेश घेतला नसेल आणि नंतर तो प्रवेश घेण्यासाठी आला, तर मग त्या ठिकाणी त्याच्या वयाला योग्य, त्याच्या किंवा तिच्या वयाला इथे बघा योग्य असलेल्या वर्गात त्याचा प्रवेश द्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं वय जर त्या ठिकाणी 8 वर्ष असेल तर त्या ठिकाणी त्याला डायरेक्ट 3रीला प्रवेश देण्यात येईल, भले त्याचं 1ली 2री त्या ठिकाणी झालेलं नसेल. ठीक आहे. पण डायरेक्ट 3रीला प्रवेश देण्यात येईल असा कायदा आपल्याला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. मग आता बघा, मग आता त्याचं जर आधीचे 2 वर्ष झाले नाही आहे तर तो डायरेक्ट 3रीला जाऊन त्याला काही जमेल का, तर नाही जमणार. ते पण कायद्याने त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. मग अशा वेळी त्या बालकाला विशेष प्रशिक्षण देण्याची त्या शाळेची जबाबदारी आहे. ठीक आहे. मग अशा विद्यार्थ्याला विशेष प्रशिक्षण म्हणजे त्याचे ॲडिशनल क्लासेस घ्यायचे, मग त्याला 1ली 2रीचं शिकवायचं. ठीक आहे. तर हे सगळं शाळेची जबाबदारी आहे. ओके. वयाची 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा प्राथमिक शिक्षण पूर्ण करीपर्यंत मोफत शिक्षणासाठी तो हक्कदार असेल. ठीक आहे. आता बघा इथे थोडंसं टेक्निकल गोष्टीवरती आहे. बघा आपल्याकडे काय म्हणताय की 6 ते 14 वयोगटामधला त्याला प्रवेश द्यायचा आहे. ठीक आहे. पण आता असंही होऊ शकतं की त्याचं शिक्षण पूर्ण करेपर्यंत त्याचं वय वाढतंय, 14च्या पुढे चालला जातोय तो. ठीक आहे. तरी त्याच्यानंतर त्याचं म्हणजे काही वर्ष बाकी असले, ठीक आहे, तर मग त्या ठिकाणी त्याला जेवढं त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण होत आहे तोपर्यंत ते मोफत द्यायचं आहे, असं कायदा या ठिकाणी म्हणतोय. ठीक आहे. तर हेच त्या ठिकाणी दिलं होतं. 5व्या नंबरचं सेक्शन बघा,
याच्यात काय दिलं आहे, दुसऱ्या शाळेत दाखल होण्याचा हक्क. ठीक आहे, आता बघा मुलांच्या शाळा कधी कधी बदलता, म्हणजे त्यांचे आईवडील दुसरीकडे राहायला गेले तर शाळाही बदलता, तर मग तो सुद्धा हक्क या ठिकाणी आहे. असं काही नाही आहे की एका शाळेत तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्ही त्याच ठिकाणी कंटिन्यू केलं पाहिजे तुमचं प्रायमरी एज्युकेशन होईपर्यंत. ठीक आहे, तर असं काही नाही आहे. आणि दुसऱ्या शाळेत गेल्यावर असं नाही ते म्हणणार की मग तुम्ही आमच्याकडे परत पहिलीला ॲडमिशन घ्या. ठीक आहे, तर तुमचं आधी जेवढं शिक्षण झालं असेल तिथून पुढेच तुम्हाला कंटिन्यू करायला लावतील. ओके, तर मग हा जो हक्क दिलेला आहे हा दुसऱ्या शाळेत दाखल होण्याचा हक्क दिलेला आहे सेक्शन 5 मध्ये. ठीक आहे, तर हे तुम्ही सेक्शन्स असे लिहून घ्या. ठीक आहे, जर तुम्ही हे बेअर ॲक्ट वाचले ना तर हे खूप जास्त हार्ड करून शिकवलं आहे. ठीक आहे, कायद्याच्या भाषेत बनवलेलं आहे, त्याला आपण इथे सोपं करून छोट्या छोट्या स्टेटमेंटमध्ये ते त्या ठिकाणी आपण समजून घेतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही हीच नोट्स काढा, नंतर बेअर ॲक्ट वाचण्याच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे, प्रकरण 3 चॅप्टर 3 मध्ये बघा काय सेक्शन 6 आहे. याच्यात काय म्हणतंय की या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता समुचित शासन. ठीक आहे, म्हणजे बघा इथे ती डेफिनेशन कामा आली. आणि स्थानिक प्राधिकरण विहित करण्यात येईल अशा क्षेत्रात किंवा नजीकच्या क्षेत्राच्या हद्दीत कोणतीही शाळा स्थापन केली नसेल तर अशा अधिनियमाच्या प्रारंभापासून 3 वर्षांच्या कालावधीच्या आत अशी शाळा स्थापन करेल. ठीक आहे, इन शॉर्ट काय आहे की त्या ठिकाणी शाळा स्थापन करायच्या आहे आणि 3 वर्षांच्या आत प्रत्येक मुलाला ॲक्सेस होईल जवळच्या ठिकाणी अशा शाळा स्थापन करायच्या आहे. म्हणजे कायदा जर जेव्हा 2010ला पासआउट झाला, ठीक आहे, लागू झाला 2010ला, ठीक आहे, तर तिथून पुढे 3 वर्षांच्या आत प्रत्येक ठिकाणी शाळा असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी शाळेचा ॲक्सेस मिळाला पाहिजे, इतक्या शाळांची निर्मिती करायची आहे. आणि हे करण्याची जबाबदारी दिलेली समुचित शासनाला, म्हणजे केंद्र किंवा राज्य दोघं पण आले, आणि स्थानिक प्राधिकरणाला, म्हणजे लोकल बॉडीज सुद्धा आला, म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या पण शाळा असतात. ठीक आहे, तर ह्या 3 वर्षाच्या आत प्रत्येक मुलाला ॲक्सेस होईल अशा शाळा छोट्या छोट्या अंतरावरती त्या ठिकाणी उभारण्याचं या ठिकाणी कायद्यात म्हटलेलं आहे. ठीक आहे, 7 नंबरचं सेक्शन बघा. या अधिनियमाच्या तरतुदींच्या अंमलबजावणीकरिता निधी पुरवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन यांची समवर्ती जबाबदारी राहील. ठीक आहे, आता बघा शाळा ओपन करायची आहे तर त्याच्यासाठी जो पैसा लागणार आहे, निधी लागणार आहे, तर ती पण रिस्पॉन्सिबिलिटी केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये त्या ठिकाणी समवर्ती आहे, म्हणजे कॉन्करंट आहे, म्हणजे दोघांनाही पॉवर दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे दोघांनी सुद्धा निधी द्यायचा आहे. पण ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही बघितलं याचं इम्प्लिमेंटेशन, तर इथे केंद्र सरकार बऱ्यापैकी निधी खर्च करत असतं. ठीक आहे, पण कायद्यानुसार ही जबाबदारी दोघांनाही दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सेक्शन 8 मध्ये दिलेलं आहे समुचित शासनाची कर्तव्य. मग आता इथे शासनाच्या काय जबाबदाऱ्या आहे, आता इथे 8 मध्ये ना त्यांनी भरपूर मोठी लिस्ट दिली होती की शाळा उभारणे, त्याच्यासाठी अशी रचना करणे, निधी गोळा करणे, हे ते शिक्षक अपॉइंट करणे वगैरे वगैरे, म्हणजे हे सगळे कर्तव्य इन शॉर्ट हे समुचित शासनाचे कर्तव्य आहे. ठीक आहे, तर त्यामुळे मी ते डिटेलमध्ये नाही घेते, जस्ट समुचित शासनाची कर्तव्य एवढं तुम्ही 8 नंबरच्या सेक्शनला हेडिंग टाका आणि तुम्ही अंडरस्टँड करून घ्या की काय असणार आहे. ठीक आहे, खूप बेसिक गोष्टी आहे याच्यावरती प्रश्न पडण्याचे पण असे ट्रॅप होण्याचे चान्सेस नाही आहे. ठीक आहे, आता प्रश्न तर कसे पडतील तर हे आपल्याला 21ची एक्झाम आल्यावरच कळेल. ठीक आहे, आपल्याकडे तोपर्यंत कायद्यावरचे डायरेक्टली प्रश्न नाही आहे, तर त्याच्यामुळे आपण ओव्हरऑल थोडासा करू, जे आपल्याला एक पूर्व अनुभव आहे त्यावरून कुठे कुठे विचारण्याचे चान्सेस आहे ते जरा डीपमध्ये करू, बाकीच्या गोष्टी अशा शॉर्टमध्ये करत चालूया. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा सेक्शन 9 मध्ये काय दिलं आहे की स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य. ठीक आहे, मग आता लोकल ऑथॉरिटीची काय काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ड्युटी आहे हे दिलेलं आहे 9 मध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा 8 मध्ये दिलं होतं समुचित शासनाची कर्तव्य आणि 9 मध्ये दिलं होतं स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्य. ठीक आहे, म्हणजे 6 मध्ये तर काय सांगितलं, 6 मध्ये सांगितलं की तुम्ही शाळा बनवा, बरोबर, तुम्ही पण बनवा समुचित शासन किंवा तुम्ही पण बनवा लोकल ऑथॉरिटी. आणि मग 8 मध्ये काय दिलं की आता शाळा बनवल्या तर मग त्यांच्यासाठी कसं ऑपरेटिंग करायचं आहे, फंड कसा खर्च करायचा आहे वगैरे वगैरे, ते सगळं दिलं होतं इथे कर्तव्यांमध्ये. ठीक आहे, आणि समजा लोकल ऑथॉरिटी शाळा बनवत असेल तर मग तिचं काय कर्तव्य आहे ते सगळं दिलं होतं 9 मध्ये. ठीक आहे, म्हणून मी ती लिस्ट या ठिकाणी घेतलेली नाही आहे, पण मी तुम्हाला ती समजून सांगितली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 10 नंबरचं सेक्शन. प्रत्येक मातापित्याने किंवा पालकाने त्याच्या किंवा तिच्या बालकाला किंवा यथास्थित पाल्याला नजीकच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी दाखल करणे किंवा दाखल करण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ठीक आहे, आता
हे पालकांचं कर्तव्य या ठिकाणी सांगितलंय सेक्शन 10 मध्ये. ठीक आहे, म्हणजे बघा जो आपला संविधानामधल्या कलमांचा इथे कसा रिफ्लेक्शन होतोय. ठीक आहे, मी ते तुम्हाला दाखवून देतो. बघा आता संविधानांमध्ये 21A मध्ये दिलं होतं की राज्य संस्था असं काम करेल 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना शिक्षण देईल. तर याचं रिफ्लेक्शन कायद्यात कुठे झालं तर 3 मध्ये झालं. ठीक आहे, सेक्शन 3 मध्ये बघा इथे त्याचं रिफ्लेक्शन झालं. ठीक आहे, याचं टायटल तुम्ही वाचा सेक्शन 3 मध्ये. आणि त्याच्यानंतर जे 51A मध्ये दिलं होतं की पाल्याने त्याच्या पाल्यास वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. 51A मध्ये जे दिलं होतं त्याचं रिफ्लेक्शन इकडे आहे कायद्याच्या 10 नंबरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, तर बघा एखाद्या वेळी जर ॲनालिटिकल प्रश्न विचारायची वेळ आली, ठीक आहे, एवढं MPSC डोकं लावणार नाही, पण समजा वेळच आली तर ते तुम्हाला त्या प्रोव्हिजनचं ह्या कायद्याच्या कोणत्या सेक्शनमध्ये रिफ्लेक्शन होत आहे तर असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 11 नंबरचं सेक्शन, समुचित शासनाने शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करणे 3 ते 6 वर्ष वयोगटासाठी. ठीक आहे, समुचित शासनाने शाळापूर्व शिक्षणाची तरतूद करणे म्हणजे जे प्री प्रायमरी एज्युकेशन असतं. ठीक आहे, किंडर लर्निंग वगैरे वगैरे ज्या गोष्टी असतात, प्री प्रायमरी एज्युकेशन, बालवाडी आपण ज्याला म्हणतो, अंगणवाडी. ठीक आहे, तर हे सगळं तरतूद करायची समुचित शासनाने. ठीक आहे, 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी हे दिले सेक्शन 11 मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्न इथे येऊ शकतो की कोणता वयोगट आहे हा, 3 ते 6 आहे की 0 ते 6 आहे. ठीक आहे, तर 0 ते 6 वाला इकडे जो 45 नंबरचा आपलं कॉन्स्टिट्यूशन मधला आर्टिकल आहे. ठीक आहे, हे बघा इथे जे आहे ना 45 नंबरचा आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन मध्ये, इथे 0 ते 6 आहे. ओके, पण त्याचं रिफ्लेक्शन जेव्हा या कायद्यामध्ये केलेलं आहे तर तिथे 3 ते 6 दिलेलं आहे. ठीक आहे, तर हा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊ, प्रकरण 4 आहे, चॅप्टर 4. ठीक आहे, आता बघा चॅप्टर 4 मध्ये काय दिलेलं आहे तर इथे 12 नंबरचं सेक्शन आहे, मोफत व सक्तीच्या शिक्षणासंबंधात शाळेच्या जबाबदारीची व्याप्ती. ठीक आहे, आता शाळेच्या जबाबदारीची व्याप्ती म्हणजे शाळेचे काय काय काम आहे किंवा शाळेने काय काय रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. ठीक आहे, तर आता इथे ना 12 नंबरच्या सेक्शनमध्ये ना 4 प्रकारच्या शाळा दिलेल्या आहे. ठीक आहे, फर्स्ट, ही आहे सेकंड, ही आहे थर्ड, ही आहे फोर्थ. 4 प्रकारच्या शाळा दिलेल्या. तर बघा या ज्या 4 प्रकारच्या शाळा आहेत त्यांना काय काय जबाबदारी. तर बघा पहिली कोणती शाळा आहे, समुचित शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने स्थापन केली असेल किंवा त्यांची मालकी असेल किंवा नियंत्रण असलेली शाळा, म्हणजे काय तर इन शॉर्ट गव्हर्नमेंट स्कूल. ठीक आहे, मग आता गव्हर्नमेंट स्कूल कोणतं पण येऊ शकतं. ठीक आहे, अगदी म्युन्सिपाल्टीचं किंवा राज्य सरकारचं किंवा कोणतंही. ठीक आहे, पण पूर्ण गव्हर्नमेंट स्कूल म्हणजे जे त्यांनी स्थापन केलं आहे किंवा त्यांची मालकी आहे किंवा त्यांचं नियंत्रण आहे त्या ठिकाणी. तर अशा ठिकाणी सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी यांच्यावर. ठीक आहे, इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्व चिल्ड्रन्स जे त्या ठिकाणी आहेत त्यांना त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं आहे. ओके, हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे दुसरं आहे ते अनुदानित शाळा, म्हणजे ज्यांना काहीतरी सरकार काहीतरी पैसा पुरवत आहे पण त्या सरकारच्या मालकीच्या नाही आहे. ठीक आहे, तर अशा ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी 25% जे विद्यार्थी आहे तर त्यांना मोफत शिक्षण द्यायचं आहे. ठीक आहे, 25% मिनिमम. ठीक आहे, परंतु किमान 25% अधीन राहून. ठीक आहे, हे असं स्टेटमेंट का लिहिलंय मी, तर किमान 25% त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचं आहे. उरलेले 75% तुम्ही त्यांच्याकडून फी सुद्धा आकारू शकता. ठीक आहे, पण जे 25% आहे त्यांच्याकडून फी घ्यायची नाही आहे, त्यांना मोफत द्यायचं आहे. कारण का तर तुम्हाला सरकार काहीतरी अनुदान देत आहे. ठीक आहे, आणि समजा अनुदान तुम्हाला जास्त देत असेल तर ही 25% पेक्षा गोष्ट वाढू शकते. ठीक आहे, म्हणजे असं समजा की एखाद्या शाळेला सरकार 1,00,000 रुपये अनुदान देत आहे. आता मी हे अंदाजे समजण्यासाठी सांगतोय. तर त्याच्या जो प्रमाण आहे त्याच्यानुसार त्या शाळेने 25% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यायचं आहे. ठीक आहे, पण तेच समजा दुसरी एखादी शाळा आहे जिला सरकार 5,00,000 रुपये अनुदान देत आहे, तर मग त्याच्या प्रमाणात जर कम्पेअर केलं तर मग त्या ठिकाणी त्यांनी 25% जास्त म्हणजे साधारण 60-70% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं लागेल. कारण का तर त्यांना ग्रँट जास्त मिळते. ठीक आहे, अनुदान जास्त मिळतं. ठीक आहे, म्हणून इथे किमान 25% हे तुम्ही लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आणि चौथ्या टाईपचे स्कूल आहे. तिसऱ्यात आहे केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय किंवा सैनिकी शाळा, आणि चौथा आहे विना अनुदानित शाळा. ठीक आहे. तर बघा याच्यात काय आहे की नजीकच्या दुर्बल घटकातील आणि वंचित गटातील बालकांना पहिल्या इयत्तेत, ठीक आहे, कोणत्या इयत्तेत, सर्व इयत्तेत नाही बरं का, पहिल्या इयत्तेत, त्या इयत्तेतील विद्यार्थी संख्येच्या किमान 25% मर्यादेपर्यंत प्रवेश देईल आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना मोफत शिक्षण देईल. ठीक आहे. म्हणजे काय की नवोदय शाळा असेल किंवा ज्या विना अनुदानित आहे, विना अनुदानित मध्ये पूर्ण प्रायव्हेट स्कूल्स येतात. ठीक आहे, प्रायव्हेट स्कूल्स म्हणजे जे सरकारकडनं एक पण पैसा घेत नाही. पण मग अशांना सुद्धा सरकारने कंपल्सरी केलंय की त्यांनी त्यांच्या फर्स्ट स्टँडर्डमध्ये किमान 25% अशा मुलांना त्या ठिकाणी आपण हे द्यायचं शिक्षण जे दुर्बल घटकातील आहे किंवा वंचित घटकातील आहे. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं वंचित घटकातील म्हणजे कोण, तर डिसएडव्हान्टेज सेक्शन म्हणजे SC ST OBC वगैरे, आणि दुर्बल घटकातील म्हणजे कोण, तर इकॉनॉमिक बॅकवर्ड सेक्शन. ठीक आहे. तर या दोघांनाही त्या ठिकाणी किमान 25% त्या ठिकाणी द्यायचं आहे. ओके. आणि मग आता यांचे जे पैसे आहेत, ठीक आहे, म्हणजे आता बघा हे तर प्रायव्हेट स्कूलचं काम आहे. प्रायव्हेट स्कूल काय म्हणेल की आम्ही कशाला कोणाला फुकटमध्ये शिकवू, बरोबर. पण मग आता हे जे यांनी समजा त्या ठिकाणी 25% लोकांना ऍडमिशन दिले आणि त्यांच्याकडनं हे फी घेत नाहीये, तर ही फी त्यांना तेवढी सरकार रिएम्बर्स करून देईल. ठीक आहे, समजतंय का. जसं इथे आहे तसंच इकडे पण आहे, त्यांना तेवढी फी सरकार रिएम्बर्स करून देणार आहे. ठीक आहे. फक्त फरक काय आहे की इथे जे 25% आहे ना, तर इथे विद्यार्थ्यांच्या क्रायटेरियामध्ये ना त्यांनी आर्थिक दुर्बल किंवा वंचित असा घटक नाही लावलेला आहे. इथे सरसकट 25 दिलेलं आहे. ठीक आहे. पण इथे त्यांनी दुर्बल किंवा आर्थिक वंचित असा घटक त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि जी सरकारी शाळा आहे त्या ठिकाणी सर्वांनाच मोफत शिक्षण आहे. मग तिथे काहीच क्रायटेरिया नाही. तिथे जेवढे पण स्टुडंट असतील 100चे 100 सगळ्यांना त्या ठिकाणी फ्री एज्युकेशन मिळेल. ठीक आहे. तर हा टेबल तुम्ही लक्षात ठेवा. हे जे बेअर ऍक्ट आहे तिथे असं स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये दिलं होतं, मी त्याला असं टेबलमध्ये कन्वर्ट करून या ठिकाणी सोपं करून दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यावर आपण क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर बघा 13 नंबरचं सेक्शन, प्रवेशासाठी कोणतीही कॅपिटेशन फी छाननी पद्धती नसणे. कॅपिटेशन फी घेईल तर ती आकारलेल्या कॅपिटेशन फीच्या 10 पट असू शकेल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेत पात्र होईल. ठीक आहे. म्हणजे काय 13 नंबरचं सेक्शन काय सांगतं आपल्याला की कॅपिटेशन फी घ्यायची नाहीये कोणाकडूनच, तसेच छाननी पद्धती म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट सुद्धा घ्यायची नाहीये. म्हणजे जे इंटरव्ह्यू वगैरे असतात लहान मुलांचे, ठीक आहे, ऍडमिशनच्या आधी किंवा त्यांच्या पालकांचे इंटरव्ह्यू, आपण बघतो की जे मोठमोठे प्रायव्हेट स्कूल्स असतात, ठीक आहे, किंवा इंटरनॅशनल स्कूल्स असतात, तिथे अशी गोष्ट शक्यतो चालते. पण ती ह्या कायद्याअंतर्गत तसं करणं गुन्हा आहे. ठीक आहे. मग आता एखादं कोणी जर कॅपिटेशन फी डोनेशन वसूल करत असेल तर त्याला त्या डोनेशनच्या 10 पट इतका दंड होऊ शकतो. ठीक आहे. तर मग हे 10 पट जे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तसेच कोणी एखाद्या बालकास छाननी पद्धतीसाठी म्हणजे स्क्रीनिंगसाठी भाग पाडलं किंवा त्याच्या पालकांना भाग पाडलं तर पहिल्या उल्लंघनाबद्दल 25,000 रुपयाचा दंड आणि त्यानंतर प्रत्येक उल्लंघनाबाबत 50,000 रुपयाचा दंड इतकी त्याला शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे आता ही शिक्षा कोणाला होणार, शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेशनला होणार. ठीक आहे. जे शाळेचं कामकाज बघताय त्यांना ही शिक्षा होणार. ठीक आहे. मग त्यांना तेवढे पैसे भरून द्यावे लागतील. ठीक आहे. तर हे 13 नंबरचं सेक्शन. त्याच्यानंतर बघा 14 नंबरचं सेक्शन काय आहे, वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही बालकास शाळेमध्ये प्रवेश नाकारण्यात येणार नाही. ठीक आहे. हे दिलंय म्हणजे काय, आता समजा ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवावं लागेल की तुमचं हे वय आहे वगैरे वगैरे, नाव नोंदणी करावी लागेल. तर तिथे कोणाकडे ते नसेल, ठीक आहे, तर याचा अर्थ मग तुझ्याकडे नाहीये मग तुला ऍडमिशन नाही, तर असं नाही होणार. ठीक आहे. तर त्याच्या कायद्यात काय म्हटलंय की ते नसेल तरी त्याला प्रवेश द्यावा. ठीक आहे. 15 नंबरचं सेक्शन बघू. वाढीव कालावधीनंतर जर असा प्रवेश मागितला गेला असेल तर कोणत्याही बालकास प्रवेश नाकारण्यात येणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय म्हणताय या ठिकाणी बघा की जो वाढीव कालावधी आहे ना, म्हणजे आता समजा अकॅडमिक इयर सुरू झालं शाळेचं. ठीक आहे. आता आपण बघतो की अकॅडमिक इयर साधारण जूनमध्ये चालू होता, जून जुलैमध्ये, बरोबर, कुठल्याही शाळांचे कॉलेजांचे. पण असा एखादा विद्यार्थी असेल की ज्याने पहिले 6 महिने प्रवेशच मागितला नाही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो प्रवेशासाठी आला. ठीक आहे. तर पण मग तिथे शाळा त्याला असं नाही म्हणू शकत की अकॅडमिक इयर ऑलरेडी सुरू होऊन गेलंय तर तुम्हाला पुढच्या वर्षी प्रवेश देऊ, असं नाही आहे. तर असं तो वाढीव कालावधीनंतर जरी आला तरी त्याला त्या ठिकाणी प्रवेश देणं बंधनकारक आहे. ठीक आहे.
प्रवेश नाकारण्यात येणार नाही, हे दिलेलं आहे 15 नंबरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 16 नंबरचं सेक्शन काय आहे की मागे ठेवण्यास व काढून टाकण्यास मनाई आहे. ठीक आहे. मागे ठेवण्यास म्हणजे काय की समजा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी नापास करायचं नाही. ठीक आहे. म्हणजे आता ही पण पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची की त्या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशनपर्यंत लोकांना पासच करत राहायचं आहे. ठीक आहे. कारण का तर त्यांचे शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे मागे ठेवण्यास किंवा शाळेतून काढून टाकण्यास मनाई केलेली आहे. 17 नंबरचं सेक्शन बघा, बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास सुद्धा मनाई आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्यांना मारझोड करू शकत नाही, मानसिक छळ करू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. तर ते केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षेची प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. कळतंय का? तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. 16 आणि 17 नंबरचं सेक्शन. 18 नंबरचं सेक्शन बघू आपण. 18 मध्ये काय आहे की मान्यता प्रमाणपत्र मिळवल्याशिवाय कोणतीही शाळा स्थापन न करणे. ठीक आहे. आता बघा म्हणजे काय आहे की शाळा उघडण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मान्यता प्रमाणपत्र लागेल. असं नाही की कोणी उठून शाळा चालू करेल. ठीक आहे. त्याच्यासाठी सरकारकडून मान्यता मिळवावी लागेल की मला या ठिकाणी एक संस्था उभारायची, शाळा उभारायची. ठीक आहे. जी कोणतीही व्यक्ती मान्यता प्रमाणपत्र मिळवल्याखेरीज एखादी शाळा स्थापन करील किंवा चालविल किंवा मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालूच ठेवेल तर ती 1,00,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास आणि ज्या कालावधीमध्ये असे उल्लंघन करण्याचे चालू ठेवले आहे त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाकरिता 10,000 रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास ती पात्र असेल. ठीक आहे. समजलं म्हणजे काय की समजा तुमच्या शाळेची परमिशन काढून टाकली, मान्यता काढून टाकली आणि त्याच्यानंतर तुम्ही शाळा 10 दिवस चालू ठेवली, बरोबर, तर तुम्हाला त्या ठिकाणी पर डे 10,000 रुपये असा 1,00,000 रुपयाचा तुम्हाला दंड मिळू शकेल. ठीक आहे. किंवा तर ते सब्जेक्टिव्ह राहील. ठीक आहे. एखाद्या वेळी तुम्हाला डायरेक्ट 1,00,000 सुद्धा दंड होऊ शकतो आणि त्याच्यानंतर ज्या कालावधीत एवढे उल्लंघन आहे त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाकरिता 10,000 असाही दंड होऊ शकतो. ठीक आहे. तर हे एवढंच दिलेलं होतं. 19 नंबर बघा. 19 मध्ये काय दिलेलं आहे, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्टित, ठीक आहे, म्हणजे काय तर मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. निर्देशित केलेली मानके किंवा प्रमाणके यांची पूर्तता केल्याखेरीज, म्हणजे जे काही स्टँडर्ड्स दिलेले आहे, ठीक आहे, स्टँडर्ड्स दिलेले आहे, कुठे दिलेले आहे, अनुसूचीमध्ये, म्हणजे काय तर त्या ठिकाणी शेड्यूलमध्ये, म्हणजे या कायद्याला एक शेड्यूल अटॅच केलेलं आहे, त्या शेड्यूलमध्ये काहीतरी स्टँडर्ड्स दिलेले, ते स्टँडर्ड्स फॉलो केले तरच तुम्हाला त्या ठिकाणी शाळा ओपन करण्यात येईल, करता येईल. ठीक आहे. जर ते स्टँडर्ड नसेल तर तुम्हाला शाळा स्थापन करता येणार नाही. हे दिलंय 19 मध्ये. ठीक आहे. म्हणजे काय केलेली मानके किंवा प्रमाणके यांची पूर्तता केल्याखेरीज कलम 18 अन्वये कोणतीही शाळा स्थापन करण्यात येणार नाही किंवा तिला मान्यता देता येणार नाही. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी स्थापन केलेली एखादी शाळा. ठीक आहे. आता बघा इथे तर काय म्हणताय की तुम्हाला नवीन शाळा ओपन करायची तर तिथे हे स्टँडर्ड पाहिजे, बरोबर. हे तर म्हटलं आपल्याला 19 मध्ये एवढं क्लिअर आहे आपलं, बरोबर. आणि ते स्टँडर्ड्स दिलेले याच ऍक्टच्या अनुसूचीमध्ये म्हणजे शेड्यूलमध्ये, मागे ते आपण आहे ते आपण बघू. ठीक आहे. पण आता समजा काही शाळा, आता हा कायदा तर 2010 ला आलाय, बरोबर, पण आता आपलं शिक्षण आठवा ना, आपलं शिक्षण तर त्याच्या आधी झालेलं आहे ना, बरोबर की नाही. तर मग आता जर तसं झालेलं आहे तर याचा अर्थ त्या शाळांचं काय मग ज्या आधीपासूनच चालू आहे, तर मग त्यांना पुढच्या 3 वर्षात त्या ठिकाणी त्या स्टँडर्ड्सची पूर्तता करायची आणि परवानगी घ्यायची. ठीक आहे. मग इथे हा 3 वर्षांच्या आत हा जो फॅक्ट आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की पुढच्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये त्या शाळांनी त्या ठिकाणी मान्यता प्रमाणपत्र सरकारकडून घ्यायचं आहे. ठीक आहे. जे 18 मध्ये दिलं होतं. ओके. आणि मग त्यांनी ती पूर्तता केली तर त्यांची शाळा तशीच कंटिन्यू राहील. पण 3 वर्षांच्या आत जर एखादी शाळा ती पूर्तता करू नाही शकली तर मग तिची मान्यता त्या ठिकाणी रद्द होईल. ओके. चला 20 नंबरचं सेक्शन बघा. केंद्र सरकारला अधिसूचनेद्वारे अनुसूचीमध्ये कोणतेही मानके किंवा प्रमाणके यांची भर घालून किंवा ती वगळून ती अनुसूचित सुधारणा करता येईल. ठीक आहे. म्हणजे जे स्टँडर्ड्स आहे, शाळा सुरू करण्याचे जे स्टँडर्ड्स आहे ते चेंज करण्याचा अधिकार दिलेला आहे केंद्र सरकारला. ठीक आहे. म्हणजे इथे राज्य सरकारचा त्या ठिकाणी नाव नाहीये, ते आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे स्टँडर्ड सेट करण्याचा जो अधिकार आहे तो ओन्ली सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेला आहे, फक्त केंद्र सरकारला दिलेला आहे. आणि ते केंद्र सरकार एखाद्या अधिसूचनेद्वारे, रिझोल्युशनद्वारे ते करू शकेल. ठीक आहे. म्हणजे त्यांना परत नवीन कायदा करायची गरज नाही.
जस्ट एक रिझोल्युशन काढलं तर ह्या कायद्याच्या अनुसूचीमध्ये चेंज होऊन जाईल आणि मग ती जो चेंज आहे त्यानुसार त्या ठिकाणी पुढची प्रोसिजर चालेल. ठीक आहे, समजलं? तर हे या ठिकाणी 19 आणि 20 आय होप तुम्हाला समजले असतील. पुढचं आहे बघा 21 नंबरचं सेक्शन, शाळा व्यवस्थापन समिती, स्कूल मॅनेजमेंट कमिटी. ठीक आहे, शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी. मग आता बघा, स्कूलच्या जे कामाचं संनियंत्रण, ठीक आहे, जे शाळेचं कामकाज आहे त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी एक शाळा व्यवस्थापन समिती त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, म्हणजे शाळेचं जे पण काही काम आहेत त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी एक समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात येईल. तिला आपण शाळा व्यवस्थापन समिती म्हणू. मग बघा, या समितीमध्ये स्थानिक प्राधिकरण, माता पिता किंवा पालक आणि शिक्षक यांच्यामधून निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा समावेश असेल. ठीक आहे, मग आता बघा, ही समिती काय करेल तर त्या शाळांचं कामकाज कसं चाललंय ते बघेल. बरोबर, प्रत्येक शाळेमध्ये याची स्थापना करण्यात येईल. मग आता बघा, याच्यात किती मेंबर्स असतील तर किमान 3/4 सदस्य हे पॅरेंट्स असतील. ठीक आहे, माता पिता किंवा गार्डियन असतील. ठीक आहे, पालक. 3/4, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 3/4 मेंबर जे पाहिजे या कमिटीचे ते त्या ठिकाणी पॅरेंट्स पाहिजे. आणि 1/4 जे असतील मग ते त्या ठिकाणी 1/4 कुठनं येतील तर मग 1/4 येतील शिक्षकांमधून. ठीक आहे, किंवा स्थानिक प्राधिकरण म्हणजे जे त्या ठिकाणी महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत असेल त्यांच्यामधून. ठीक आहे, तर मग असे 1/4 इकडनं येतील आणि 3/4 या ठिकाणी पालकांमधूनच येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर मग हे जे 3/4 आहे यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी रिझर्वेशन टाकलेलं आहे. मग आता वंचित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांचे माता पिता हे किती असतील तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व, म्हणजे त्यांचं जेवढं त्या ठिकाणी प्रमाण असेल, ठीक आहे, तर तेवढं त्यांना प्रतिनिधित्व मिळेल. ठीक आहे, प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे आता समजा या ठिकाणी एखादी शाळा आहे, तिच्यामध्ये 100 विद्यार्थी आहे. बरोबर, 100 मधले असं समजू की 50 जनरल आहे. बरोबर, 50 जनरल आहे आणि ही जी कमिटी बसवायची, समजा असं समजू की 20 लोकांची ही कमिटी बसवायची, शाळा व्यवस्थापन समिती. इथे काय म्हटलंय मग ते 20 पैकी 3/4 हे माता पिता पाहिजे. बरोबर, मग याचा अर्थ किती झाले तर 15 या ठिकाणी माता पिता असले पाहिजे. बरोबर, 3/4. मग आता ह्या 15 मध्ये समजा 50% जनरल आहे, 100 जे विद्यार्थी होते त्यांचे, आणि 50% हे वंचित होते. ठीक आहे, 50-50 होते. आता यांचं इथं प्रतिनिधित्व किती राहील, ह्या 15 मधले समजा 7.5 जे असतील ते ओपनवाले असतील. ठीक आहे, पॅरेंट्स, आणि 7.5 जे असतील ते यांच्यातून येतील, रिझर्वेशनवाल्यांमधून. ठीक आहे, समजतंय का? तर हे इथे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, हे मी त्याला उदाहरण देऊन एक्सप्लेन केलं. ठीक आहे, समजलं नसेल तर परत एकदा बघा. आणि त्याच्यानंतर 50% सदस्य ह्या महिला असतील. ठीक आहे, म्हणजे पूर्ण कमिटीच्या 50% सदस्य ह्या महिला असतील. ठीक आहे, तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. पूर्ण कमिटीच्या 50% महिला असल्या, म्हणजे आता ही समजा 20 लोकांची कमिटी आहे, तर ओव्हरऑल याच्यामध्ये 10 महिला असल्या पाहिजे. ठीक आहे, मग 10 महिला मग त्यात पालकांमधल्या पण तेवढ्या असल्या पाहिजे आणि शिक्षक किंवा स्थानिक जे असतील त्यांच्या, स्थानिक प्राधिकरण जे असतील त्यांच्यातल्याही तेवढ्या असल्या पाहिजे. ठीक आहे, तर हे जसं आपलं रिझर्वेशन असतं ना आयोगाचं की महिलांना एवढं असतं, परत प्रत्येक कॅटेगरीला एवढं असतं, तर तसंच या ठिकाणी लागू आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला हे आकडे लक्षात ठेवायचे की कुठे 3/4 आहे, कुठे 1/2 आहे, कुठे पॉप्युलेशन नुसार आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 22 नंबरच्या सेक्शन मध्ये दिलेलं शाळा विकास योजना. ठीक आहे, मग आता ही कमिटी काय करेल, शाळा व्यवस्थापन समिती ही एक शाळा विकास योजना त्या ठिकाणी आणेल. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काय काय अजून डेव्हलपमेंट करता येईल, काय काय ऍक्टिव्हिटी करता येतील, शाळेमध्ये अजून काय काय रचना बदलता येईल, हे सगळे ते शाळा विकास योजनामध्ये येतील. ठीक आहे, 23 नंबरचं बघा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी अर्हता आणि त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती. ठीक आहे, आता बघा शाळांचं तर आपण बघितलं की शाळा कशी चालू करता येईल किंवा काय त्याच्यासाठी काय क्रायटेरियाज असतील, किती वर्षांच्या आत त्या ठिकाणी मान्यता मिळवावी लागेल. मग आता त्या शाळेत शिक्षकांच्या नियुक्त्या करायच्या आहे, त्याच्यासाठी काय काय क्रायटेरियाज आहे. ठीक आहे, तर तो सगळा दिलेला आहे 23 मध्ये. ठीक आहे, 23 मध्ये त्याच्याविषयी दिलेलं आहे. आणि पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीत, म्हणजे जेव्हापासून कायदा पास झाला तिथून पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीत जेवढे पण शिक्षक सध्या असतील तर त्यांनी तेवढी पूर्तता करणे आवश्यक आहे. ठीक आहे, नाही तर मग ते तिथून पुढे शिक्षक म्हणून राहू शकत नाही. ठीक आहे, तर म्हणजे काही त्यांचे स्टँडर्ड्स असतील की D.Ed केलं पाहिजे, B.Ed केलं पाहिजे. ठीक आहे, तर ते त्या ठिकाणी 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी पूर्ण करायचं आहे. ठीक आहे,
तर हे दिलं होतं 23मध्ये. 24मध्ये बघा शिक्षकांची कर्तव्य काय आणि त्यांच्या घराण्यांचे निवारण. मग आता शिक्षकांच्याही काय समस्या असतील तर त्याचं कसं सोडवायचं, तर ते पण इथे दिलेलं आहे 24मध्ये. ओके. 25 नंबर बघा, विद्यार्थी शिक्षक प्रमाण, स्टुडंट टीचर रेशो. ठीक आहे. याच्यात काय म्हणताय की अनुसूचीमध्ये विनिर्दिष्टित केल्याप्रमाणे 3 वर्षांच्या कालावधीत याची पूर्तता करायची. ठीक आहे. म्हणजे काय की स्टुडंट टीचरचा रेशो जो आहे तो किती असला पाहिजे हे दिलेलं आहे अनुसूचीमध्ये, शेड्यूलमध्ये. ठीक आहे. आणि त्याची पूर्तता करण्यासाठी दिलेलं आहे 3 वर्षाचा कालावधी. म्हणजे कायदा पास झाल्यापासून 3 वर्षाच्या आत सर्व शाळांनी या रेशोचं फॉलो केलं पाहिजे प्रमाण. ठीक आहे. मग आता बघा इथं आपलं जे होतं, शिक्षकांनी त्यांच्या जो एज्युकेशनल क्रायटेरिया वगैरे तो पूर्ण करण्यासाठी 5 वर्ष दिले. त्याच्या आधी आपण बघितलं की शाळेचा जो काही क्रायटेरिया आहे तो फुलफिल करण्यासाठी शाळेला 3 वर्ष दिले आणि स्टुडंट टीचर रेशो आहे तो फुलफिल करण्यासाठी 3 वर्ष दिले. ठीक आहे. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा, याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. 26 नंबर बघा, शिक्षकांची रिक्त पदे भरणे. मग रिक्त पदे एकूण मंजूर पदांच्या 10% अधिक असणार नाही. ठीक आहे. म्हणजे एकूण मंजूर जेवढे असतील तर त्याच्यातले 90% पदं भरलेच गेले पाहिजे. ठीक आहे. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण रिक्त त्याच्या 10%पेक्षा जास्त असू नये असं कायदा म्हणतो. 27 नंबर बघा, अशैक्षणिक म्हणजे नॉन एज्युकेशनल कामांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यास मनाई करण्यात आली. ठीक आहे. या ठिकाणी मनाई करण्यात आलेली. ओके. हे दिलंय 27 मध्ये. म्हणजे कायदा काय म्हणतो की जे इतर नॉन एज्युकेशनल कामं असतील, म्हणजे आता बघा आपल्या कोविडमध्ये बऱ्याच ठिकाणी शिक्षकांच्या सुद्धा ड्युटी लावल्या होत्या. ठीक आहे. पण आता तो अधिकार सरकारला इपिडेमिक ऍक्ट थ्रू मिळालेला आहे. ठीक आहे. सरकारचा जो इपिडेमिक ऍक्ट आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणत्याही सरकारी जे कर्मचारी त्यांचे तुम्ही अशा आपत्कालीन स्थितीमध्ये ड्युटीज लावू शकता. ठीक आहे. तसंच बघा शिक्षकांना अजून सेन्ससचे पण कामं करावे लागतात, जनगणना वगैरे. तर हे सगळे अशैक्षणिक काम आहे. ठीक आहे. म्हणजे नॉन एज्युकेशनल त्यांचे काम आहे. तर त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करायची नाही असं कायदा म्हणतो. ठीक आहे. पण आपण रिअल लाईफमध्ये बघतो तर तसं तंतोतंत ते त्या ठिकाणी फॉलो होत नाही. कारण दुसराच एखादा कायदा असतो तो असं म्हणतो की शिक्षकांची नियुक्ती केली तर चालणार आहे. ठीक आहे. मग हे 2 कायदे एकमेकांच्या विरोधात कॉन्ट्राडिक्टरी असतात. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ते जे मोदी जे आल्यावरती त्यांनी हजारो कायदे जे आपल्याकडे फार पूर्वीपासून चालू आले होते, ठीक आहे, ते त्या ठिकाणी रद्द करण्याचं कारण हेच होतं की प्रत्येक कायद्यामधनं काहीतरी वेगळा अर्थ निघत होता आणि त्या कायद्यांचं रिलेव्हन्स आजच्या काळात राहिलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी हजारो कायदे त्या ठिकाणी भारतातनं रद्द केले. ठीक आहे. तर तो विषय वेगळा आहे. इथे तुम्ही एवढं लक्षात ठेवा की या कायद्यानुसार अशैक्षणिक प्रयोजनांसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी मनाई करण्यात आली. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. 28 नंबर बघा, शिक्षकांनी खाजगी शिकवण्या घेण्यास मनाई. ठीक आहे. म्हणजे प्रायव्हेट ट्युशन्स घेऊ नये. त्याच्यानंतर 5 नंबरचं चॅप्टर. ठीक आहे. प्रकरण 5. याच्यात काय म्हणताय, प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व तो पूर्ण करणे. ठीक आहे. मग आता जो करिक्युलम आहे, अभ्यासक्रम आहे, सिलेबस आहे, त्याच्याविषयी काय काय प्रोव्हिजन आहे. 29 मध्ये काय म्हटलंय, प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया ही समुचित शासनाने, ठीक आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्टित करावयाच्या शिक्षण प्राधिकरणाकडून निर्धारित करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे काय की हे दरवेळी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी अधिसूचनेद्वारे निश्चित करेल. ठीक आहे. काय काय अभ्यासक्रम असला पाहिजे वगैरे. त्याच्यानंतर 30 मध्ये बघा, प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक बालकास विहित करण्यात येईल अशा नमुन्यात अशा रीतीने प्रमाणपत्र देण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे त्याला पासिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळेल की त्याने प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केलं आहे. ठीक आहे. मग त्याचं मार्कशीट वगैरे देण्यात येईल किंवा प्रमाणपत्र देण्यात येईल. याची प्रोव्हिजन दिलेली 30 मध्ये. ठीक आहे. आय होप तुमचा आता 29 आणि 30 क्लिअर असतील. खूप सोपा कायदा आहे हा. खूप सोप्या बेसिक गोष्टी इथे आपल्याला लक्षात ठेवायच्या. 6 नंबरचं चॅप्टर बघा, प्रकरण 6. याच्यामध्ये 31 नंबरचं सेक्शन आहे. इथे काय म्हणताय, बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005च्या कलम 3 अन्वये घटित केलेला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग किंवा कलम 17 अन्वये घटित केलेला राज्य बाल हक्क संरक्षण आयोग त्या अधिनियमा अन्वये त्यांना नेमून दिलेल्या कार्याव्यतिरिक्त, ठीक आहे, पुढील कार्य देखील पार पाडेल. ठीक आहे. म्हणजे आता काय म्हणताय की आपल्याकडे ना बघा, एक राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आहे आणि एक राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आहे जो प्रत्येक राज्यांमध्ये असतो.
ठीक आहे. हे दोन्ही पण आयोग एका कायद्यानुसार स्थापन केलेले आहे, ज्या कायद्याचं नाव आहे बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005. याच्यानुसार हे दोन आयोग या ठिकाणी स्टॅट्युटरी बॉडीज स्थापन केलेल्या आहे, वैधानिक बॉडीज. ठीक आहे. तर मग RTE मध्ये काय म्हटलेलं आहे, या कायद्यामध्ये काय म्हटलंय की त्यांनी त्यांचे कामं करायचे, त्याच्यासोबतच त्या कार्याव्यतिरिक्त पुढील कार्य देखील त्यांनी करायचे. ठीक आहे. म्हणजे आता या बाल हक्क संरक्षण आयोगामध्ये त्यांना काहीतरी कामं सांगितलेच असतील, त्याच्यासोबतच त्यांना या ठिकाणी आपल्या या कायद्यामध्ये RTEच्या काही कामं सांगितले. मग ते कायदे कशाशी कामं कशाशी रिलेटेड आहे, तर ते बाल हक्कांशीच रिलेटेड. ठीक आहे. म्हणजे यांचा जो विषय आहे चिल्ड्रन राईट्सचा, ठीक आहे, तर तोच या ठिकाणी त्यांची कामे दिलेली. ठीक आहे. तर मग ती कामे मी या ठिकाणी घेतलेली नाही आहे. ती खूप बेसिक कामे आहे की समजा काही कंप्लेंट्स असतील बाल हक्कांशी रिलेटेड, तर त्यांच्यावरती यांनी दखल घ्यायची वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणून मी ती इथे घेत नाही. 32 नंबर सेक्शन बघा. 32 मध्ये काय आहे, घराण्यांचे निवारण. ठीक आहे. ग्रीव्हन्सेस रिड्रेसल, घराण्यांचे निवारण. मग बाल हक्कांशी संबंधित जे पण काही तक्रारी असतील तर त्यांचे निवारण कोण करेल, तर हे आयोग करतील. ठीक आहे. मग राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग जशी गरज पडेल तसं जे बाल हक्कांच्या संबंधित काही गोष्टी असतील तर त्यांचे निवारण करतील. ठीक आहे. हे दिलंय 32 मध्ये. 33 आणि 34 मध्ये काय दिलंय बघा. 33 मध्ये दिलंय की राष्ट्रीय सल्लागार परिषद, एक केंद्रस्तरीय एक राष्ट्रीय सल्लागार परिषद असावी, जी केंद्र सरकारला त्या ठिकाणी सल्ला देईल. ठीक आहे. जो सल्ला नॉट बाइंडिंग असेल. ठीक आहे. सल्ला देणं म्हणजे काय, तर सल्ला या शब्दाचाच अर्थ आहे की तो बाइंडिंग नाही आहे. ठीक आहे. ती जस्ट एक ॲडवायझरी आहे की तुम्ही हे करा. तर मग या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे बालकांच्या शिक्षणासाठी काय जर सरकारला गायडन्स हवा असेल तर त्याच्यासाठी एक राष्ट्रीय सल्लागार परिषद त्या ठिकाणी केंद्र सरकार अपॉइंट करेल, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त 15 मेंबर्स असतील. ठीक आहे. जास्तीत जास्त किती, 15. आणि सेम 34 नंबरच्या सेक्शनमध्ये दिलेले राज्य सल्लागार परिषद, जी राज्य सरकार अपॉइंट करेल, जी राज्याला सल्ला देण्याचं काम करेल, जिच्यामध्ये जास्तीत जास्त 15 सदस्य असतील. ठीक आहे. तर आपल्याला याचे सेक्शन सुद्धा विचारले जाऊ शकतात सल्लागार परिषदेचे. ठीक आहे. पुढे जाऊ. प्रकरण 7 चॅप्टर 7, केंद्र सरकारला निर्देश देण्याचा अधिकार. ठीक आहे. मग आता या कायद्याखाली जर कोणाला निर्देश देण्याची वेळ आली तर ते अधिकार दिलाय केंद्र सरकारला. तसेच 36 मध्ये बघा, खटला भरण्यासाठी पूर्व मंजुरी घेणे. 37 मध्ये सद्भावनेपूर्वक केलेल्या कारवाई संरक्षण, म्हणजे ऍक्शन इन गुड फेथ इज प्रोटेक्टेड. बघा, हे कॉलम आपण बऱ्याच कायद्यांमध्ये असे बघितलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर 38 मध्ये बघा, समुचित शासनाचा म्हणजेच केंद्र व राज्य सरकार दोन्ही सुद्धा आले, नियम करण्याचा अधिकार. ठीक आहे. म्हणजे रूल्स फॉर्म करण्याचा अधिकार आहे, नियम तयार करण्याचा, तर तो दोघांनाही दिलेला आहे. ठीक आहे. ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तसेच या कायद्यामध्ये काही तरतुदींमध्ये जर त्यांचा अंमलबजावणी करताना काही अडचणी आल्या तर ते दूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे, म्हणजे सुधारणा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. ठीक आहे. मग एखादं रिझोल्युशन किंवा नोटिफिकेशन काढून या कायद्यामधल्या काही गोष्टींमध्ये सुधारणा करायची असेल तर ते केंद्र सरकार करू शकतं. ठीक आहे. पण नियम बनवण्याचा अधिकार त्यांनी समुचित शासनाला दिलेला आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला दिलेला आहे, म्हणजे इन शॉर्ट दोघांनाही दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे 38 आणि 39 नंबरचं सेक्शन या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, पूर्ण 39 सेक्शन आपण या ठिकाणी घेतलेले. 7 चॅप्टर आपले झालेले. आता आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघतोय की शेड्यूल्स. ठीक आहे. या कायद्याअंतर्गत काही शेड्यूल्स आहे, अनुसूची आहे, म्हणजे एकच शेड्यूल आहे. तर त्याच्यात काय काय प्रोव्हिजन आहे. ठीक आहे. बघा, कलम 19 आणि 25 बघा. ठीक आहे. इथे दिलेलं आहे. आता हे मी कायद्यातनंच डायरेक्टली कॉपी केलेलं आहे. इकडे 19 आणि 25 मध्ये बघा काय दिलेलं आहे. आपण जाऊ 19 आणि 25 मध्ये. ठीक आहे. बघा, 19 मध्ये काय म्हणतात, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्टित केलेली मानके. ठीक आहे. अनुसूचीमध्ये निर्दिष्टित केलेली मानके म्हणजे काय स्टँडर्ड्स आहे, शाळा स्थापन करण्यासाठी काय काय स्टँडर्ड आहे ते तिथं दिलेलं आहे. तसेच 25 मध्ये बघा, विद्यार्थी शिक्षक प्रमाण याच्यासाठी काय काय स्टँडर्ड्स आहेत ते पण तिथं दिलेले आहे. ठीक आहे. तर हे दोन्हीही त्या ठिकाणी दिलेले आहे. ओके. तर बघा, शिक्षकांची संख्या, पहिला काय ते म्हणतंय शिक्षकांची संख्या, त्याच्यासाठी काय काय स्टँडर्ड आहे. 1ली ते 5वी साठी असेल ना, तर प्रवेश देण्यात आलेली बालके आणि त्यांच्यावरती किती शिक्षक संख्या असली पाहिजे. तर समजा 60 मुलं आहे 1ली ते 5वी साठी, तर त्यांच्यावरती 2 शिक्षक असले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याचा रेशो किती झाला, तर एका शिक्षकास 30 विद्यार्थी.
हा या ठिकाणी रेशो आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. हा अप्लाइड पॉईंट आहे. ठीक आहे, आता इथं कुठं आपण वाचलं का की रेशो हा 1:30 आहे असं स्टेटमेंट वाचलं का आपण? तर नाही, स्टेटमेंट नाही वाचलं, पण आपण याला डिवाइड केलं ना, 60/2 केलं, आपण अंदाज लावला. ठीक आहे, आणि ते पण का केलं ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर सांगणार आहे का केलं. तर याचं उत्तर येतं 30. मग याच्यावरून आपल्याला अंदाज काय कळला की 1:30 असले पाहिजे. हे बेसिक आहे 1ली ते 5वी मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर 61 ते 90 याच्यामध्ये 3 शिक्षक असले पाहिजे. त्याच्यानंतर 91 ते 120 याच्यामध्ये 4 शिक्षक असले पाहिजे. 120 ते 200 याच्यामध्ये 5 शिक्षक असले पाहिजे. आणि 150हून अधिक बालके असल्यास त्या ठिकाणी 5 शिक्षक अधिक 1 मुख्याध्यापक असला पाहिजे, म्हणजे 6 जण असले पाहिजे. आणि 200हून अधिक बालके असल्यास विद्यार्थी शिक्षक प्रमाण हे मुख्याध्यापक वगळून 40पेक्षा नसावे. ठीक आहे, म्हणजे यांनी काय म्हटलंय की हे पुढे जसं वाढवता येईल तसं वाढवता येईल, जसे तुमचे वाढतील, पण मॅक्सिमम 1:40 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे असं नको व्हायला की एक शिक्षक 50 विद्यार्थ्यांना हाताळतोय. एवढं कमी तुमचं शिक्षकांचं प्रमाण असलं नाही पाहिजे, किंवा एक शिक्षक 41 लोकांना हाताळतोय. ठीक आहे, तर हे असलं नाही पाहिजे, कारण इथे काय म्हटलं आपल्याला की शिक्षक विद्यार्थी प्रमाण हे 40पेक्षा अधिक नसावे. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला बेसिक काढायला लावलं इथे की 1:3 आहे, पण मॅक्सिमम गेलं पाहिजे 1:40 पर्यंत, त्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इयत्ता 6वी ते 8वी. ठीक आहे, आता 6वी ते 8वी साठी बघा यांनी काय म्हटलंय की प्रत्येक इयत्तेसाठी किमान 1 शिक्षक पाहिजे, जेणेकरून एक गणित आणि विज्ञान घेईल, दुसरा सामाजिक अभ्यास घेईल आणि तिसरा गणिती भाषा घेईल. ठीक आहे, म्हणजे या प्रत्येक वर्गासाठी 1 शिक्षक असला पाहिजे, आणि मग तो स्वॅप करून प्रत्येकाचा 1 विषय घेईल. ओके, समजतंय? या विषयासाठी 1 शिक्षक असेल. प्रत्येक 35 बालकांसाठी किमान 1 शिक्षक असावा. ठीक आहे, म्हणजे बघा हे 6वी ते 8वी मध्ये जे 1ली ते 5वी मध्ये 1:30 प्रमाण होतं. ठीक आहे, 1:30 प्रमाण होतं, तर ते 6वी ते 8वी मध्ये 1:35 आहे. याच्यासाठी मी तुम्हाला तिथे ते काढायला लावलं. ठीक आहे, कारण तिथे तसं स्टेटमेंट लिहून आलं नव्हतं, पण इथे लिहून आलंय. तर आपल्याला प्रश्नामध्ये जर दोन्हीकडचं विचारलं तर आपल्याला दोन्ही माहिती पाहिजे. ठीक आहे, 1:30 आणि 1:35. आणि जिथे 100हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो तिथे 1 पूर्णवेळ मुख्याध्यापक असणं गरजेचं आहे. तसेच मग कला शिक्षक, आरोग्य शिक्षक, शारीरिक शिक्षण यांच्यासाठी अनुदेशक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे टेम्पररी टीचर्स असणं गरजेचं आहे. ठीक आहे, अंशकालिक. ओके, त्याच्यानंतर बघा शैक्षणिक वर्षामधील कामाचे किमान दिवस आणि अध्यापनाचे किमान तास. ठीक आहे, आता हे खूप बारीक आहे. आपण पहिल्यांदाच हा कायदा MPSCने सिलेबसमध्ये टाकलाय, आपल्याकडे काही प्रश्न नाही आहे त्याच्यावरती, म्हणून सर्वच तयारी करतोय. याच्यातलं जितकं लक्षात राहील तितकं ठेवा. ठीक आहे, मी तर सांगेल हे नका लक्षात ठेवू, जसे हे एवढं एक लक्षात ठेवा शेवटचं. ज्यांना हवंय त्यांनी हे एवढी लाईन वाचून घ्या, किंवा तुमची मर्जी, जर तुम्हाला नोट्स काढायचे असतील तर काढू शकता, पण ते खूप हेवी होऊन जाईल. हे लक्षात ठेवा की शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला कामाचे किमान तास. ठीक आहे, म्हणजे एका टीचरला एका वीकमध्ये किती काम करायचं आहे, तर पाठाची तयारी करण्यासह अध्यापनाचे 45 तास. ठीक आहे, म्हणजे त्याचं पर वीक 45 अवर्सचं टीचिंग असलं पाहिजे. 45 अवर्स पर वीक. ठीक आहे, 45 तास प्रत्येक आठवड्याला. ठीक आहे, तर हे या ठिकाणी शिक्षकाचं प्रमाण दिलेलं आहे. इतर पण दिलेले आहे तास, पण ते एवढे बारीक आपण लक्षात नाही ठेवले तरी चालतील. ठीक आहे, हे आधीच्या स्लाइडवरचं लक्षात ठेवा पॉईंट, 1:35, 1:30 आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 45 अवर्स पर वीक. ठीक आहे, एवढं केलं तरी सफिशियंट आहे. ओके, तर आता या ठिकाणी मी पार्ट 1 वाला व्हिडिओ थांबवतोय. तुम्ही पार्ट 2 वाला व्हिडिओ जरूर करा, त्याच्यामध्ये मी सांगणार की हे प्रश्न मी कुठून शोधले. ठीक आहे, तर भेटूया पार्ट 2 वाल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.